आणि 4.5% मतं तिकडे राहिली. आता या निवडणुकीत त्यांनाही कळलंय. आणि मग इतर मतं कशी आली, कुठून आली, कसे उमेदवार जिंकले, हे तमाम महाराष्ट्राला माहित आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ही तात्पुरती आलेली सूज आहे. सूज येते ना, सूज उतरते पण ना काही दिवसांनी. आणि म्हणून एकनाथ शिंदे संपणार, शिवसेना संपणार असं काही जण बरळत होते. पण या राज्यातल्या मतदारांनी त्यांचे दात कुठे घातले? घशात. त्यांचे दात घासले घशात. हा एकनाथ शिंदे संपणार नाही. हा एकनाथ शिंदे संपला नाही. हा एकनाथ शिंदे जिंकला तुमच्या साथीने, माझ्या या व्यासपीठावरच्या सहकार्यांच्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या साथीने. हा एकनाथ शिंदे जिंकला आणि यापुढे देखील जिंकत राहील. अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. आणि तुमचं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम माझ्यावर आहे. आणि जोपर्यंत हे प्रेम माझ्यासोबत आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे घाबरणार नाही. एकनाथ शिंदे तर कधीच घाबरला नाही. जे नको नको ते धाडस जे आयुष्यामध्ये या देशात कुणी केलं नाही त्या एकनाथ शिंदेने करून दाखवलंय. त्यामुळे भीती आणि डर हे माझ्या रक्तात नाही, माझ्या शब्दकोशात नाही. राजकीय पंडित काय सांगत होते? 1-2 जागा येतील, ठाणे आजचं जाईल. महेश मस्के पुढे गेले, ते पण टेन्शन मध्ये होते. अरे ठाणे हा एकनाथ शिंदे आणि दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. अरे बाबा असं नाही करायचं. आता आणि म्हणून ठाणे कल्याणमध्ये तर मी गेलोच नाही. एकदा फक्त गेलो. अरे बाबा मला एकदा येऊ दे. श्रीकांत म्हणतो तुम्ही बाकी सगळ्या मतदारसंघात फिरा, इकडे मी बघतो. खरं आहे, श्रीकांत शिंदे बद्दल मी एवढंच सांगेन, पहिल्या वेळेस 2014ला तो जेव्हा उभा होता उमेदवार म्हणून त्याला कोणी ओळखतच नव्हतं. स्टेजवर तो फिरत होता ती नियोजन बघायला. राजनाथ सिंग साहेबांची सभा होती, तो पोलीस आयुक्त का डीसीपी होते. ये लड़का हे पोरगा कोण फिरतोय? मी बोला अरे तो उमेदवार आहे, एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे उभा आहे. असं 2014ला त्याचा प्रचार झाला. पण 2014 नंतर 5 वर्षात आणि पुढच्या आणखी 5 वर्षात श्रीकांत शिंदे यांनी त्यांची कामाच्या जोरावर ओळख निर्माण केली. आणि म्हणून मी तिकडे जास्त वेळ न देता देखील त्यांनी चांगलं मताधिक्य घेतलं.
अरे 4 लाखापर्यंत गेला होता, पण एक